जपान आणि जर्मनीसारखं जर आपल्याला प्रोडक्शन आपलं स्वतःचं विकायचं असेल ना, तर आपल्यालासुद्धा त्यांच्यासारखाच ग्लोबल विचारच करावा लागणार. कारण जोपर्यंत आपण त्यांच्यासारखा ग्लोबल विचार करत नाहीत ना, तोपर्यंत आपलं प्रोडक्शन आपण कधीही चांगल्या पद्धतीने विकू शकणार नाहीत. त्यांचं एक एथिक्स आहे बघा. एथिक्स कसं काय आहे की आपण कोणतीही छोटीशी जरी वस्तू बनवली ना, लगेचच्या लगेच ती बाजारात विकायची नाही. त्याची सगळी टेस्ट करून नंतरच ती मार्केटमध्ये आणायची. आणि जोपर्यंत तिचं नेमकी कशामध्ये कमी आहे हे जोपर्यंत शोध लावित नाहीत ना, तोपर्यंत ती वस्तू त्यांची मार्केटमध्ये कधीच येत नाही. आणि आपलं एक काय, आपण काहीतरी बनवलं ना, आपल्याला एक उत्सुकता असते की लगेच मार्केटला जावं, लगेच आपला खप व्हावा आणि लगेच आपल्याला प्रॉफिट व्हावं. म्हणजे त्यांच्यासारखा जर ग्लोबल विचार आणि एथिक्स आपण जर वापरले ना, तर नक्कीच आपणसुद्धा त्यांच्यासारखे बिझनेसमॅन किंवा बिझनेसवुमन नक्कीच होऊ शकतो. कारण की तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ का, की जर्मनीमध्ये आपल्या भारतातलाच एक युवक गेला होता बघा. तिथं गेल्यानंतर त्याने फक्त केक मागितला की हा केक मला द्या. आणि केक समोर असूनसुद्धा केक समोर असूनसुद्धा दुकानदार त्यांना म्हणाले की मी तुम्हाला केक देऊ शकत नाहीत. मग नंतर तो युवक चिडला आणि सहज म्हणाला, केक असूनसुद्धा तू देत नाही, मग कस्टमर कॅच करायचं तुम्हाला कसं काय करणार. तर त्या दुकानदाराने छानसे उत्तर दिले की हा केक चांगला आहे, परंतु याची कटिंग चांगली नाही आहे, फिनिशिंग चांगली नाही, म्हणून मी तुम्हाला हा केक देऊ शकत नाही. म्हणजे बिझनेसमध्ये बघा, कटिंग फिनिशिंग ह्या छोट्या छोट्या वस्तूला ते किती प्राधान्य देतात. आणि आपल्या भारतामध्ये आपण सडक्या आंब्याची पेटी जरी असली तरी पण कस्टमरला लगेच देऊन टाकतो. म्हणजे हा फसवणुकीचा प्रकार आहे. तिकडं हा प्रकार होतच नाही अजिबात. म्हणजे आपणसुद्धा हा ग्लोबल आणि हा एथिक्स जर वापरला ना, तर नक्कीच आपण सुद्धा एक बिझनेसमॅन किंवा बिझनेसवुमन नक्की होऊ शकतो. म्हणून हा एथिक्स आणि हा ग्लोबल विचार नक्कीच अंमलात आणा. आणि तुम्हाला एक लाडाची कुल्फी म्हणून माहिती आहे का, त्याचा ब्रँड कसा बनला, ह्याच पद्धतीने बनलेला आहे. म्हणून कधीही आपल्याला बिझनेस किंवा स्टार्टअप करायचा असेल ना, तर नक्कीच ग्लोबल पद्धतीने विचार करा आणि हे एथिक्स वापरा. जेव्हा तुम्ही एथिक्स वापरताना नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होता म्हणजे बिझनेसमध्ये चारण्यापासून तर लाखापर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. लगेचच्या लगेच आपल्याला 50,000 किंवा लाखाचा विचार करता येत नाही. जोपर्यंत तुम्ही चारण्याचा विचार करताना तेव्हाच तुम्ही लाख कमवू शकता. लगेचच्या लगेच जर 50 किंवा 1,00,000 कमवण्याचा विचार केला तर आहे ते चारणेसुद्धा गमवून बसतात. म्हणून एथिक्स म्हणजे काय आणि ग्लोबल विचार कशा पद्धतीने करायचा, तर जपान किंवा जर्मनी त्यांच्यासारखं प्रोडक्शन बनवायचं आणि मार्केटिंगमध्ये खपवायचं असेल ना, तर हा विचार नक्की करा.